बघतोय. मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची, फडणवीस साहेबाला, असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक आहेत. अजितदादा थोडा विचार करून बघा. आम्ही का तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत. मी पक्का आहे. सावध वेव सावधाची भूमिका सांगतोय. इतकं सहज गाफील राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका, अजितदादा सोडू नका, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका. याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल, म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो, त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा, आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो. उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं. अहो लय नेत्याचं नाव आहे तो, लय नेत्याचं नाव त्यांना शॉर्ट बसत. आपण आपले कुणी फोटो असले, कुणाच्या काय ते जीपीएस, काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं, काय काय प्रकार आहेत, कोणाला पगार वाढून दिले, ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना. साधं वागून चालणार नाहीत. कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात. पण बाकीच्यांना येणी गिअर मध्ये घेतलेलं आहे. आरोपीला बोला, ते जरा सगळं बाहेर पडन. माझा घात होणार आहे, माझा खून होणार आहे, या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय. तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय. हे खरं तुम्हाला लय प्रामाणिकपणानं सांगतो. माझा घात करणार होते का, खून करणार होते का, गोळ्या औषधं चारणार होते का, रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का, व्हिडिओ व्हायरल करणार होते का, खोटे करणार होते, मी शरण येईना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते, ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला. पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडी जा. आता कुठं कुठं आला होता का, काय काय केलं का, यांनी कोणचे लोक जोडलेले आहेत का, कोण कोण आहेत, बारीक चिकित्सक व्हा. सगळ्या नेत्यांना सांगतोय, माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा. आणि हा जाऊन दे तिकडे, मी तर म्हणत होतो, कोणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे. पण जेव्हा मला खात्री पडली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल. काही नेत्यानं